जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. असतानाच प्रार्थना करूया. त्या देवबापाचे आभार मानूया. त्या परमेश्वर देवबापाने आपणा प्रत्येकाला मागील आठवडाभर सांभाळलं, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण केलं, आपल्या प्रत्येक कामामध्ये त्याने आमचं सहाय्य केलं. पवित्र देवबापा, आज तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत एक वार पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या समोर येत आहोत. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत आहोत. देवबापा, केवळ तुझ्या करिता, तुझ्या भक्ती करिता, तुझ्या स्तवना करिता, प्रभू देवबापा तुझ्या स्तुती करिता, पवित्र देवबापा तुझे आभार मानण्याकरिता आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देवबापा, येथवर आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य केलंस, सांभाळ केला आणि आमचं संरक्षण तू केलंस. प्रभू देवबापा, तू आमची प्रत्येक गरज पुरवलीस, आम्हाला उत्तम आरोग्य तू दिलं. तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी पवित्र देवबापा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देवबापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू, आमच्या अपराधांची क्षमा कर आणि परमेश्वर देवबापा आम्हा प्रत्येकास धुवून शुद्ध करून तुझ्या उपयोगात तू घेऊन ये. प्रभू पवित्र देवबापा, तुझ्या उपयोगाचे, तुझ्या गौरवाचे पात्र आम्हा प्रत्येकास तू बनव. होय पवित्र देवबापा, आज पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्यासाठी एक वार पुन्हा आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत, तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्ही मागत आहोत. होय पवित्र देवबापा, तुझी उपस्थिती आम्हास तू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं आरोग्य, प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये असणारं मार्गदर्शन, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे सर्व आशीर्वाद, सर्व प्रकारचा आनंद आणि शांती एक वार पुन्हा देवबापा तुझ्या लेकरास अनुभवास येऊ दे. प्रभूजी पवित्र देवबापा, आमची प्रार्थना आहे या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहे त्यांचं तू सहाय्य कर. पवित्र देवबापा, जी आज भक्तीकरिता येऊ शकत नाहीत, दुखनाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर. प्रभूचे वै पवित्र देवबापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये दे.
ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपल्या सर्वांना येईल याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. 457 नंबरचं गीत उपासना संगीतामधून याहो याहो प्रियजन याहो.
आणखीन एक गीत गात परमेश्वराचे आभार मानूया. आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये आम्हाकरिता सर्वात जवळचा उत्तम आणि आम्हाला समजून घेणारा मित्र जर कोणी असेल तर तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. उपासना संगीतामधून 117 नंबरचं गीत, कोण मित्र येशूवाने सारे ओझे वाहाया. मित्र येशूवाने सारे ओझे वाहाया. मला असं वाटतं जे सर्वात मोठं ओझं आमचं होतं की जे आम्ही वाहू शकणारच नव्हतो, जे मनुष्याला शक्यच नव्हतं, ते म्हणजे ते पापाचं ओझं. तो वधस्तंभ त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हासाठी आणि माझ्यासाठी वाहून नेला. आमच्या जीवनामधलं ते सर्वात मोठं ओझं त्याने स्वतःवरती घेतलं आणि तुमच्या आणि माझ्या ऐवजी त्याने स्वतःला त्या वधस्तंभावरती दिलं. ज्याने एवढं मोठं आमचं ओझं हलकं केलेलं आहे, त्याच्यासाठी आमच्या जीवनातल्या बाकी सर्व गोष्टी या सहज आणि सोप्या आहेत. सर्व दुःखे तो ऐकून नये. असं कोणत्याही प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये नाही की ज्यामध्ये देव त्याचं सांत्वन करू शकत नाही किंवा त्याला सहाय्य करू शकत नाही. सर्व दुःखे तो ऐकून नये सहाय्य करी. तो आमचं सहाय्य करणारा आहे आणि आम्हाला सर्व कृपा पुरविणारा आहे. शेवटी फार सुंदर म्हटलेलं आहे की तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. कदाचित आमचे प्रियजन आमचा नाकार करू शकतील, कदाचित आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल काय, कदाचित विसर पडेलही,
परंतु हा आमचा ख्रिस्त, हा आमचा मित्र, हा नेहमी सिद्ध आहे. तो सर्वात जवळचा आहे की जो नेहमी आमचा स्वीकार करतो. आम्ही कुठल्याही अवस्थेत असो, आम्ही कुठल्याही परिस्थितीत असो, आम्ही कोणीही असो, आम्ही त्याला ओळखणारे असोत किंवा नसोत, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही त्या प्रभू येशूच्या नावामध्ये आरोळी मारतो, त्याला हाक मारतो, तो आमचा स्वीकार करतो, तो आम्हाला जवळ करतो. परमेश्वर देवबाप ही गीते खरंच आम्हा सर्वांसाठी फार अर्थभरित आणि आशीर्वादित अशा प्रकारची आहेत. यासाठी प्रभूची स्तुती असो. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज मुजमुले सिस्टर आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्र संहिता 119 25 ते 40 मी वाचत आहे. माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वतनक्रम तुझ्या पुढे मांडिला आणि तू मला उत्तर दिले. तू आपले नियम मला शिकवू, तुझ्या विधीचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्याचे मनन करीन. माझा जीव खेदाने गळून जातो, आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर, करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे, मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेविले आहेत. मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे. हे परमेश्वरा, मला फज्जित होऊ देऊ नको. तू माझे मन विकसित करीतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञाच्या मार्गाने धावतो. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन. खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञाच्या मार्गाने मला चालव, त्यातच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. तू आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पहा, मला तुझ्या विधीचा ध्यास लागून राहिला आहे. तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. स्तोत्र संहिता 119 आणि त्यातून 2 भाग 25 ते 40 पर्यंत सिस्टरांनी आपल्याकरिता वाचलेले आहेत. आणि या वचनांमध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतं की स्तोत्रकर्ता असं म्हणतो की माझा जीव खेदाने गळून गेला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. मनुष्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये आम्ही निराश होतो, आम्ही दुःखी होतो, आम्ही हताश होतो. आम्हाला माहीत आहे की आम्हाला चिंताक्रांत व्हायचं नाहीये, आम्हाला माहीत आहे की आम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, आम्हाला या सर्व गोष्टी माहीत आहे. परंतु तरीही पुष्कळदा आम्ही पाहतो की मनुष्य परिस्थितीप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे निराश होतो, चिंताग्रस्त होतो, दुःखी होतो, भयभीत होतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझा जीव खेदाने गळून गेला आहे, तू आपल्या वचनांप्रमाणे मला आधार दे. आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, मग ती दुःखाची असो की ती आनंदाची असो, आमचा आधार परमेश्वर आहे. त्याचं वचन आमचा आधार आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवबापाचं वचन जे आहे ते पुढं घेऊन येत असतो, कारण त्या वचनांमध्ये आमच्यासाठी सर्व प्रकारचं सहाय्य, सर्व प्रकारचं मार्गदर्शन आहे. मुळातच स्तोत्र 119 हे देवाचं नियमशास्त्र किती उत्कृष्ट आहे याविषयी हे स्तोत्र बोलत आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याकरिता मार्गदर्शन, आपल्याकरिता सहाय्य जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्ही ते शोधत असाल, तर देवबापाचं वचन तुमच्या हातांमध्ये आहे. देवबापाच्या वचनांमधून तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला मार्गदर्शन आणि सहाय्य आपल्या सर्वांसाठी आहे. देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस परमेश्वर देवबापाच्या स्तुती आराधनेकडे आपण जाऊया. क्वायर पुढे येईल. आज मुलांबरोबर काही गीतांच्या द्वारे परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया.
प्रेज द लॉर्ड. जय. का तुम्ही आनंदी आहे का? मी जास्त आनंदित आहे कारण की परमेश्वरांनी मला हा दिवस दिला आणि मी माझा 20th बर्थडे बघत आहे आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. एक स्तोत्र वाचूया. सिंपल आहे, आज जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, परंतु आम्हाला ठाऊक आहे अशांची उपासना आम्ही करतो, कारण तारण यहुदी लोकांमधूनच आहे. आमेन. आज जे वचन वाचलं आपण त्याच्यावर थोडं चर्चा पण केली. पाडक साहेबने थोडं एक्सप्लेन केलं की नियमशास्त्राबद्दल आजचं वचन होतं 19 स्तोत्रसहितामधून. जसं वर्शिप, प्रेझ अँड वर्शिपचं आम्ही स्तोत्र बघितलं तर 19 साम 19 स्तोत्रसहिता 90 105 45 हे सर्व प्रेझ अँड वर्शिपबद्दल आहे. देवानी आपल्याला संधी दिली आहे की त्यांनी आपण त्याची स्तुती करूया. त्याच्या दिवस वायाने घालवता ना टाईम वाया घालवता त्याची स्तुती करूया. आणि देवासाठी आपण असे आहो की जसं न्यूबॉर्न बेबी असते आपल्या पॅरेंट्ससाठी, तसे हर एक एक्सप्रेशन, हर एक मुवमेंट जे माग करतात पॅरेंट्स लोक, तसं आपण देवप्पा आपले पण आपले शो म्हणजे आपण जे काय रिॲक्ट करतो, जे काय बोलतो दुसऱ्यांसमोर, कसं आपलं इमेज आहे शांत स्वभावाचं, म्हणजे आपलं देवाला जेव्हाही बघतात पीस ऑफ गॉड म्हणतात, शांतीचं राजा असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपली इमेज अशी झाली आहे की आपण शांतीच्या राजाला रिप्रेझेंट करतो, तर आपलंही स्वभाव तसा असणार. तर हे देवप्पाचं हे असते नियम, रूल्स अँड कमांड भरपूर आहेत. तर देव या सर्व गोष्टीपासून तुम्ही सर्व खूप माझ्याहून जास्त तुम्हाला माहीत आहे, म्हणून जास्त बोलू नये. आजचा दिवस दिला, मला बनवलं, तुम्हाला बनवलं, तुम्हाला हात दिले, मला हात दिले, मला तोंड दिलं, मला श्वास दिला, म्हणून देवाची स्तुती करूया. येशू एक कैसा कुंभार भैया, याच्यापासून सुरुवात करूया. विदाऊट आता मी बोलणार नाही मधं, बस जी काय बोलायचं तो बोलून टाकलं. ओके. यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार. लंबा बनाया नाटा बनाया, लंबा बनाया नाटा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, लंबा बनाया नाटा बनाया, लंबा बनाया नाटा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया.
भैया यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार। मोटा बनाया पतला बनाया, मोटा बनाया पतला बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया। मोटा बनाया पतला बनाया, मोटा बनाया पतला बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया, जैसा बनाया अच्छा बनाया। यीशु 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 यीशु, हे यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार, यीशु है कैसा कुंभार भैया, यीशु है कैसा कुंभार। यीशु है अच्छा कुंभार भैया, यीशु है अच्छा कुंभार, यीशु है अच्छा कुंभार भैया, यीशु है अच्छा कुंभार। आभारी 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आभारी 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 आभारी, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आभारी 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 आभारी, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। पापांची क्षमा येशूने दिले, पापांची क्षमा येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले, पापांची क्षमा येशूने दिले, पापांची क्षमा येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आभारी 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 आभारी, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। प्रार्थनामध्ये जाऊया आणि वापस धन्यवाद करूया त्याला की हा दिवस दिला, स्तुती
स्तुतीची वेळ दिली. सर्वांना येणारं असं गीत धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा महिमा हो द्या त्याला, येशूला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. गौरव हो द्या त्याला, गौरव हो द्या त्याला, येशूला, गौरव हो द्या त्याला, गौरव हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला गौरव हो द्या त्याला. हालेलुया राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला गौरव हो द्या त्याला. येशू. प्रार्थना जाऊया. आपल्या मनातच आपण प्रार्थना करूया. खालीच बसूया. मनात प्रार्थना करूया आपल्या सर्व प्रार्थनांसाठी जे आपण आपल्या फॅमिलीसाठी करत आहे, फ्रेंड सर्कलसाठी करत आहे, मित्रांसाठी, परिवारासाठी करत आहे, त्या प्रार्थनामध्ये जाऊया आणि परमेश्वराची स्तुती करूया. त्याच्या जवळ जाऊया, त्याला हाक मारूया. तेरे पास मैं आता हूँ यीशु, तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास. हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति
आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं आराधना हम करते हैं पूरे दिल और मन से तेरी महिमा गाते हैं और हम कहते हैं दिल से कहते हैं और हम कहते हैं प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा मुझ में हो तेरी महिमा मुझ में हो तेरी महिमा तेरे भवन में हम आते हैं सारा दर्द हम तुझको देते हैं तेरे भवन में हम आते हैं सारा दर्द हम तुझको देते हैं और हम कहते हैं दिल से कहते हैं और हम कहते हैं प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा प्रभु यीशुआ मुझ में हो तेरी महिमा 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 सरसन उभं राहूया प्रार्थनेमध्ये जात असताना या दिवसबद्दल या आराधनाबद्दल जे श्वास त्यांनी आपल्याला दिलाय त्याच्याबद्दल हे वेळ समय खूप जण बघू नाही शकले पण आपल्याला हे किमतीचं वेळ भेटले म्हणून त्याची आपण आराधना करूया आभार मानूया धन्यवाद करूया प्रार्थना करूया प्रार्थना येस क्या दे सकता हूँ
क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। एकदम सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। वो क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया शुभम, शुक्रिया यीशु तेरा। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम, तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा। शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा। धन्यवाद यीशु या दिवसाबद्दल. काय मागू, आमच्या मनातल्या गोष्टी ओळखणारा तू आहे, आम्हाला निर्माण करता तू आहे.
आमचे दुःख सुख सर्व तुला माहिती आहे. तू आम्हाला बनवलेला आहे, तू आम्हाला रचलेला आहे. आम्ही सर्व तुझी लेकरं आहे. तू आम्हाला ओळखतोस, आमची प्रार्थना जाणतोस देवा. म्हणून देवा आज जी कोणी आपल्या मनात आपल्यासाठी प्रार्थना करत आहे, आपल्या फॅमिलीसाठी फ्रेंडसाठी प्रार्थना करत आहे, त्यांची प्रार्थना ऐकते देवा. आज कोणी घरी रुसलेलं जाऊ नये हीच विनंती आहे देवा. देवा आजचे वचन आशीर्वादित होते त्या लोकांसाठी जे वचन ऐकायसाठी आलेले आहे. देवा आभार मानतो की तू हे सुंदर गीत होऊ दिलं, सुंदर वेळ जाऊ दिला तुझ्या भक्तीमध्ये. म्हणून तुझ्यावर म्हणतो आजचा दिवस तुझ्या हाती सोपवतो आणि आजचा चर्चसुद्धा हा शब्द दिवस आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित होते आणि आनंदाचा होते. येशूच्या प्रिय गोड नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आपण देव बापाच्या वचनांकडं यावेळेस लक्ष देणार आहोत आणि पुन्हा एकदा परमेश्वर देव बापाचं वचन आपण ऐकत असताना आपलं सर्व लक्ष जे आहे आपल्याला त्याकडेच लावायचं आहे. एकमेकांशी बोलणे किंवा फोनवरती बोलणे, फोन रिसीव्ह करणे या गोष्टींमुळं जे आपण इतरांना अडखळण करतो त्यापासून आपण सावध राहूया, सांभाळूया. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं यावेळेस आपण जाणार आहोत आणि पुन्हा एकदा एजराचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण ठेवूया. या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, तुझ्या समोर तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि पवित्र देव बापा तुझ्या वचनांवरती आम्ही आमचं लक्ष केंद्रित करीत आहोत. तू आम्हासोबत बोल. पवित्र देव बापा आमची सुधारणूक तू कर प्रभू. आणि तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे पवित्र देव बापा, त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. एजरा पुस्तकावरती आपण अभ्यास करत आहोत आणि आतापर्यंत 2 विषय आपण या पुस्तकामधून पाहिलेले आहेत. पहिल्या रविवारला आपण एजरा याच्या जीवनावरती मनन केलं. एजराचं जीवन, त्याचं कॅरेक्टर कसं आहे त्यावरती अभ्यास केला आणि देवाचे पुढारी या नात्याने एजरा ज्याला देवाने निवडलेलं होतं, ज्याला पुढारी पण देवाने दिलं, देवाने निवडलेले पुढारी त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत यावरती आपण लक्ष दिलं. आणि एजराच्या जीवनातून आम्हाला हा फार सुंदर बोध प्राप्त होतो की देवाने आपल्या प्रत्येकाची निवड केलेली आहे. इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताचा पुढारी आहे, ख्रिस्ताकरिता पुढारी आहे. देवाचे लोक तुम्ही आणि मी आहोत त्याच्या कार्यासाठी. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत एजराच्या जीवनातून आम्हाला ते शिकायला मिळाल्या. मागच्या रविवारी आपण या पुस्तकातून जो आध्यात्मिक संदेश आहे त्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं. मानवी जीवनामध्ये देवाच्या वचनाचे जे सामर्थ्य आहे त्यावरती आपण लक्ष दिलं. देवाचं वचन मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचं काम करतं, ते किती सत्य आहे आणि त्यामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट, त्यातील प्रत्येक शब्द हा कसा सत्य आहे आणि तो कसा खरा होतो यावरती आपण मागच्या रविवारी आपलं लक्ष केंद्रित केलं. आम्ही पाहिलं की एजरा, नेहम्या ही जी सर्व पुस्तकं आहेत गुलामगिरीतून परत, त्या बाबेलच्या गुलामगिरीतून परत यरुशलेमकडं जाण्याची ही जी सुरुवात या लोकांची आहे, याला आधार जो आहे ते म्हणजे परमेश्वराचं वचन. इर्मयाच्या मुखातून परमेश्वराने जे वचन यांना दिलं होतं की 70 वर्षानंतर मी तुम्हाला परत घेऊन येईल, ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला विखुरलेलं आहे त्या ठिकाणाहून मी तुम्हाला परत घेऊन येईल. देव बापाचं हे जे वचन इर्मया संदेष्टाच्या द्वारे बंदिवासात असलेल्या लोकांना प्राप्त झालं होतं, त्या वचनाप्रमाणे आम्ही पाहतो की सर्व गोष्टी त्या ठिकाणी सिद्धीस गेल्यात. आम्ही त्यावरती लक्ष देत असताना अगदी आरंभापासून परमेश्वर देव जे बोलत आला त्या गोष्टी तो करत आलेला आहे. आकाशातील मेघधनुष्य जे आहे ते केल परमेश्वराने सांगितलं होतं नोहाला, आणि त्याप्रमाणे नोहाला जे सांगितलं होतं, नोहाशी जो त्याच्या मुलांशी जो करार केला होता त्याचं ते शब्द आजही आम्हाला पाहायला भेटतात.
परमेश्वराचा प्रत्येक शब्द, त्याचं प्रत्येक वचन कसं सत्य आहे, त्या संदर्भात बरेचसे संदर्भ देखील आपण मागच्या रविवारी पाहिलेत आणि त्यावरती अभ्यास आपण केलेला आहे. आज जेव्हा या पुस्तकामध्ये आपण पुढे जात आहोत, पहिला विभाग जो आहे या पुस्तकाचा किती अध्यायांचा आहे? पहिल्याच रविवारी आपण त्याचे 2 विभाग केले होते. पहिला विभाग किती अध्यायांचा आहे? विसरलेत. 1 ते 6 अध्याय जी आहेत हा पहिला विभाग आहे. आणि आज या पहिल्या विभागावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. आणि या पहिल्या विभागाचा जो मुख्य विषय आम्हाला पाहायला भेटतो, या पहिल्या विभागामधून जो मुख्य विषय आम्हाला पाहायला भेटतो ते म्हणजे बंदिवासातून परतलेले हे लोक देवाचं मंदिर बांधतात. एज्राच्या पहिल्या 6 अध्यायांचा मुख्य विषय जे लोक अभ्यास करत आहेत, तुमच्या लक्षात येईल की तो मुख्य विषय यातून काय आम्हाला सापडतो, तर देवाचं मंदिर बांधणे हा अतिशय महत्त्वाचा भाग या पहिल्या विभागामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. परमेश्वर देवबापाचं मंदिर बांधणे, आता ही जी 6 अध्याय जी आहेत, ज्यावेळेस तुम्ही या 6 अध्यायांवरती लक्ष केंद्रित करता, तुम्हाला पाहायला भेटेल की कसं परमेश्वराने कोरेश याच्या मनामध्ये काम केलं, त्याने कसं या लोकांना परत जाण्याकरिता त्या ठिकाणी सांगितलं आणि हे लोक परत निघतात. मग पहिला अध्याय, दुसरा अध्याय ज्यामध्ये यांची यादी दिलेली आहे की किती लोक कोणकोणत्या वंशातून किंवा कोणाकोणाबरोबर कोणकोणाच्या पुढारीपणामध्ये एकंदर किती लोक हे यरुशलेमेकडं देवाच्या त्या निवडलेल्या देशाकडं परत आलेत त्यांची यादी आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी उपासनेची प्रतिष्ठापना तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर देवाच्या मंदिराचा पाया घालणे आहे. देवाच्या मंदिराचा पाया घातल्यानंतर त्याच्या बांधकामामध्ये आलेल्या अडचणी आहेत आणि मग या अडचणींवरती मात करून कसं देवाचं मंदिर पूर्ण करण्यात आलं आणि त्याचं कसं समर्पण करण्यात आलं, हा आहे 6 अध्यायांचा सारांश. पहिल्या 6 अध्यायांचा हा सारांश आहे. आज जेव्हा या विषयाकडे आम्ही लक्ष लावत आहोत की परतलेले लोक मंदिर बांधतात, हे मंदिर कोणी तोडलं होतं आठवतं का कोणाला? आठवतं कोणाला? हे बांधलेलं मंदिर कोणी नष्ट केलं होतं? दुसरे राजेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सापडतं, कोणी ते नष्ट केलं होतं. आणि मला असं वाटतं आपला अभ्यास झालेला आहे दुसरे राजे याचा. लक्ष असू द्या काय चाललेलं आहे, एकमेकांशी जुळलेल्या लिंक या गोष्टी आहेत. ज्यावेळेस यांना बंदी करून नेण्यात आलं त्यावेळेला कोणी यरुशलेम आणि यरुशलेमेतील जे मंदिर आहे ते कोणी उद्ध्वस्त केलं? बरोबर आहे. कोण? बरोबर आहे तुमच्या मनातलं उत्तर. नबुकदनेस्सर ह्याने ते मंदिर पाडलं, ते उद्ध्वस्त केलं. यरुशलेम शहर त्याने उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणाहून लोकांना बंदी करून त्याने त्या ठिकाणी नेलं. ख्रिस्तपूर्व 586 मध्ये, ख्रिस्तपूर्व 586 मध्ये आम्ही पाहतो की नबुकदनेस्सराने हे जे बांधलेलं मंदिर होतं ते उद्ध्वस्त त्याने केलं आणि त्या ठिकाणाहून या यहुदातील जे लोक आहेत ते बंदिवासामध्ये तो घेऊन जातो. आज एज्राच्या या पुस्तकातून, या विभागातून ज्यावेळेस आपण मंदिराच्या पुनर्रचनेवरती विचार करतो, मनन करतो, देवाचा आत्मा, देवाचं वचन आमच्यासोबत काय बोलतं त्याकडं आपल्याला आपलं विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि जी प्रस्तावना किंवा जो सारांश मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितला त्यामधून काही भाग जो आहे त्यावरती आणखीन थोडासा खोलवरती आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून मंदिराचा पाया घालण्यासाठी, मंदिराचा पाया घालण्याआधी उपासनेची प्रतिष्ठापना आम्हाला पाहायला भेटते. काय अर्थ आहे या गोष्टीचा?
मंदिराचा पाया घालण्याआधी उपासनेची प्रस्थापना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जर आम्ही 3रा अध्याय आणि वचन 6 जर वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे. वचन 6चा 2रा भाग मी तुमच्यासाठी वाचत आहे. तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता. काय सांगतं वचन? तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापही घातलेला नव्हता. काय सुरू होतं मग त्या ठिकाणी? आम्हाला पाहायला भेटतं या 3ऱ्या अध्यायामध्ये उपासनेची त्या ठिकाणी सुरुवात करताना आम्ही पाहतो. बंदिवासातून या यरुशलेम मध्ये आलेले जे लोक आहेत ते सर्व यरुशलेम मध्ये जमा होतात आणि मग येशुवा आणि त्याचे बांधव तसेच जरुबाबेल आणि त्याचे बांधव हे लोक त्या ठिकाणी वेदी बांधतात. आणि वेदी जी आहे हे चिन्ह आहे उपासनेचं. तुम्ही पहा, वेदी जी बांधल्या गेली ती अगदी आदामाच्या काळापासून तुम्हाला पाहायला भेटेल. अर्पण जी आहेत ती अगदी आदामाच्या काळापासून तुम्हाला पाहायला भेटेल. निवास मंडप असेल किंवा मंदिर असेल, हा बऱ्याच वर्षांनंतर देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना लावून दिलेली जी विधी किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर निवास मंडप आणि मग निवास मंडपाचं रूपांतर मंदिरामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. परंतु त्याच्यापूर्वी आम्हाला वेदी पाहायला भेटते. त्याच्याही पूर्वी आम्हाला वेदी पाहायला भेटते आणि वेदी जी आहे ही उपासनेचं एक चिन्ह आहे. त्या वेदीवर करण्यात येणारी अर्पण जी आहेत ही उपासनेचा एक फार महत्वाचा भाग आम्हाला पाहायला भेटतो. या लोकांनी, बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्याआधी त्यांनी लोकांना एकत्र केलं. ते एकत्र आलेत, त्यांनी अर्पणं आणलीत, होमार्पणं त्या ठिकाणी होऊ लागलीत. जी वेदी पूर्वीची होती त्याच ठिकाणी वेदी या लोकांनी बांधली आणि तिच्यावर ती अर्पणं करू लागलेत. त्यांनी सण त्या ठिकाणी पाळला, त्यांनी परमेश्वराची स्तुती केली, त्यांनी परमेश्वराची आराधना त्यांनी केली. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की उपासना ही मनुष्याला देवाशी जोडते व देवाचं कार्य करण्यासाठी उत्तेजन देते. हे लोक जे पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहेत, बंदिवासातून परत आलेले आहेत आणि बंदिवासातून परत आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की इतका 70 वर्षांच्या त्या अवधीमध्ये हे लोक जे त्या बंदिवासात होते त्या ठिकाणाहून ज्या गोष्टी परमेश्वराने नाही म्हटलेल्या होत्या त्याही गोष्टी त्यांच्यासोबत आलेल्या होत्या. आणि या ठिकाणी आल्यानंतरही जेव्हा ते मंदिर बांधणार आहेत, जे पुढारी त्या ठिकाणी आहेत, जरुबाबेल त्या ठिकाणी आहे, येशुवा त्या ठिकाणी आहे, वडील वर्ग त्या ठिकाणी आहे आणि त्या सर्वांना माहिती आहे की हे काम एवढं सोपं नाही. आणि म्हणून ते त्या ठिकाणी सरळ मंदिराची सुरुवात करण्याआधी पहिल्याने ते उपासनेला सुरुवात करतात, भक्ती सुरू करतात. कारण देवाची उपासना जी आहे, देवाची भक्ती जी आहे ती मनुष्याला देवासोबत जोडते आणि देवाचं कार्य पुढं नेण्याकरिता मनुष्याला ती उत्तेजन देत असते. आणि मग त्यानंतर आम्ही पाहतो की या लोकांनी त्या ठिकाणी मंदिराचा पाया घातला. प्रियांनो, परमेश्वराशी जुडलेले लोक, परमेश्वरासोबत बांधल्या गेलेले लोक, परमेश्वराकरिता समर्पित झालेले लोक, परमेश्वराच्या कार्याकरिता उत्तेजित झालेले लोक ज्यावेळेस एकत्र आलेले आहेत आणि हे लोक एकत्र येऊन जेव्हा आता मंदिराचा पाया घालत आहेत, प्रियांनो, त्या ठिकाणचं जे वातावरण आहे, त्या ठिकाणी जे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची कल्पना आम्हाला 3रा अध्याय आणि वचन 13 मधून करता येईल. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे
जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद यातील भेद लोकांना कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. कल्पना करा की मंदिराचा पाया घातला जात आहे आणि मंदिराचा पाया घातला जात असताना त्या ठिकाणी जयघोष आहे. लोक हर्षभरीत झालेले आहेत, लोक आनंदित झालेले आहेत आणि हे आनंदित हर्षभरीत झालेले लोक त्या ठिकाणी देवाच्या मंदिराचा पाया घालत आहेत. आणि ज्यावेळेस हा मंदिराचा पाया घातल्या जात आहेत प्रियांनो, त्या ठिकाणी जयघोष करणारे लोक त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच वेळेला ज्या लोकांनी पूर्वीचं मंदिर पाहिलेलं होतं तेही काही लोक त्यांच्यामध्ये आहेत. आणि ते लोक जेव्हा मंदिराचा पाया पुन्हा घातला गेलेला पाहतात प्रियांनो, ते त्या ठिकाणी रडू लागतात. ते आनंदाचे अश्रू आहेत, निश्चितच ते त्या ठिकाणी रडू लागतात. आणि आपण वचन वाचलं की जयघोष याचा नाद आणि लोकांच्या रडण्याचा आवाज यांच्यामधला फरक त्या ठिकाणी करता येत नाहीये, भेद त्या ठिकाणी करता येत नाहीये. त्यांचा तो आवाज, त्यांचा तो स्वर दूरवरती जातोय आणि त्या ठिकाणी लोकांना कळतंय की मंदिराचा पाया घातला जात आहे. कल्पना करा काय ती परिस्थिती असेल, काय तो आनंद असेल. परमेश्वराने तर आम्हाला सांगितलं की 70 वर्षानंतर मी तुम्हाला परत घेऊन येईल, परंतु या 70 वर्षांमध्ये त्या बंदिवासामध्ये ज्या सर्व घडामोडी त्या ठिकाणी झाल्यात, ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडल्यात प्रियांनो, पुन्हा आम्ही आमच्या देशामध्ये जाऊ का? पुन्हा आम्ही त्या ठिकाणी देवाचं मंदिर पाहू शकणार का? हे विचार, ही परिस्थिती, ही मनस्थिती त्या लोकांची आम्हाला पाहायला भेटते. परंतु ते परमेश्वराने दिलेलं वचन आहे आणि ते तो सिद्धीस नेणार आहे. तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये पुष्कळदा अशा परिस्थितींमध्ये असतो की ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला शक्य होईल का? हे परमेश्वर करेल का? हे शक्य आहे का? परंतु आज पुन्हा एकदा मी या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की परमेश्वराचं प्रत्येक वचन सत्य आहे. परमेश्वराचं प्रत्येक वचन सत्य आहे. आणि जेव्हा ती वेळ आमच्या जीवनामध्ये येते, आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये अनुभव घेतो, मला असं वाटतं की अशाच प्रकारचा हर्ष, अशाच प्रकारचा आनंद आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये पाहायला भेटतो. परमेश्वराचं काम हे फार अद्भुत आहे. तो परमेश्वर आमचे अश्रू पुसून, तो परमेश्वर आमच्या दुःखांना आनंदामध्ये आणि आमच्या चेहऱ्यावरती हास्य घेऊन येण्याकरिता तो सक्षम आहे. त्याला कळतं. प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आता मंदिराचा पाया घातला गेला आणि मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. परंतु आम्हाला माहिती आहे की देवाचं काम हे फार सहज आणि सोप्या रीतीने पुष्कळदा पूर्ण होत नाही. त्यामध्ये अडचणी देखील असतात. आणि म्हणून ज्यावेळेस हे मंदिर बांधल्या जात आहे, हे मंदिर बांधल्या जात असताना या लोकांसमोर काही अडचणी त्या ठिकाणी आल्यात. जे विरोधक आहे ते हे मंदिराचं काम जे आहे ते बंद पाडतात. जर तुम्ही 4था अध्याय जर तुमच्या समोर ठेवला तर त्या ठिकाणी तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये, एजराच्या 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं की हे विरोधक देवाच्या मंदिराचं काम बंद पाडतात. का बरं बंद पाडतात? काय कारण आहे? देवाच्या मंदिराचं काम हे लोक का बंद पाडतात? मंदिराचा पाया घातलेला आहे, मंदिर त्या ठिकाणी बांधल्या जात आहे आणि हे मंदिराचं काम त्या ठिकाणी होत असताना हे जे विरोधक आहेत हे त्या कामामध्ये अडचणी निर्माण करतात आणि ते काम बंद पाडतात. का बरं काम बंद पाडतात? तर त्याचं उत्तर आम्हाला 4था अध्याय आणि वचन 1 ते 4 मध्ये आम्हाला पाहायला भेटेल. तुमच्याकरिता ही वचने मी वाचत आहे. बंदिवासातून आलेले लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधत आहे असे यहुदा व बन्यामीन यांच्या शत्रूंनी ऐकले.
तेव्हा ते जरुबाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष यांच्या पाशी येऊन म्हणू लागले, आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत. अश्शूरचा राजा एसर हेदोन याने आम्हाला इकडे आणून ठेवले. त्या दिवसापासून त्याच देवास आम्ही यज्ञ करीत आलो आहोत. यास्तव तुमच्या बरोबर आम्हालाही मंदिर बांधू द्या. पण जरुबाबेल, यशुवा व इस्रायलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यास म्हणाले, आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही, तर पारसाचा राजा कोरेश याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधणार. तेव्हा त्या देशाचे लोक यहुद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले. काय उत्तर आहे? का बरं हे लोक मंदिराचं काम बंद पाडतात? कारण त्यांची मदत घेतली नाही. कारण त्यांची मदत घेतली नाही. परमेश्वराच्या मंदिराचं काम सुरू आहे आणि मंदिराचं काम होत असताना त्या ठिकाणी जे इतर लोक आहे, जसं इस्रायल लोकांना बाबेलमध्ये आणि इतरत्र नेऊन वसवलं होतं, तसेच इतर काही लोक त्या ठिकाणी येऊन त्यांनाही वसवण्यात आलेलं होतं. आणि हे लोक ज्यावेळेस ऐकतात की मंदिराचं काम चालू आहे, हे लोक जरुबाबेलकडं, यशुवा आणि जे पुढारी लोक आहेत त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की आम्हीही याच देवाला यज्ञ करीत आहोत, आम्हालाही तुमच्या बरोबर मंदिर बांधू द्या. या लोकांनी त्यांना नकार दिला आणि म्हणून ते या लोकांचे हात कमजोर करण्याकरिता हे मंदिर बांधल्या जाऊ नये याकरिता त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्या मंदिराचं काम ते बंद पाडतात. का बरं मदत नसेल घेतली? बरं, चांगली गोष्ट होती ना. कोणी जर देवाच्या कामाकरिता मदत करायला येत आहे तरी तर चांगली गोष्ट होती. हे लोक जे म्हणतायत की आम्ही पण याच देवाला यज्ञ करीत आहोत, आम्हाला पण मंदिर बांधण्यासाठी मदत करू द्या, परंतु त्यांची मदत त्या ठिकाणी नाकारण्यात आली. आणि त्यांची मदत नाकारण्यात आल्यामुळं आम्ही पाहतो की मंदिराचं काम त्यांनी बंद पाडलं. प्रियांनो, ज्यावेळेस या प्रश्नाकडं आपण लक्ष लावतो की का बरं या लोकांनी त्यांची मदत नाकारली, का बरं त्यांनी म्हटलं की नाही, आम्हीच आमच्या देवाचं मंदिर बांधून पूर्ण करू, या प्रश्नाकडं ज्यावेळेस आपण विचार करतो, यावरती ज्यावेळेस आपलं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस काही गोष्टी आमच्या लक्षात येतात प्रियांनो, ज्यामध्ये सर्वात पहिली बाब ही आहे की ते इस्रायलचे शत्रू आहेत, ते इस्रायलचे वैरी आहेत. आणि आम्हाला माहित आहे की आमचा जो शत्रू आहे ना, तो आमच्या जवळ फार प्रेमाने, फार गोड बोलून येतो, परंतु त्याच्या अंतरी आमच्याकरिता वैर आणि सर्व प्रकारची धूर्तता भरलेली असते. सैतान ज्यावेळेस हवेकडं आला, तो तिचा वैरी बनून आला का? शत्रू बनून आला का? किती गोड बोलला तिच्यासोबत, किती सुंदर गोष्टी तिला समजावून सांगितल्या. खरंच का देवाने असं सांगितलं? तुम्ही तर मरणार नाही, तुम्ही तर देवासमान व्हाल, तुम्ही तर मरणार नाही, देवासमान व्हाल. आमचा शत्रू जो आहे ना, त्याला आमचा घात करण्यासाठी आमचा मित्र देखील बनता येतं. आणि म्हणून आम्ही देवाचे लोक या नात्याने आम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या परमेश्वराने जे निर्देश दिलेले आहेत, ज्या गाईडलाईन त्याने आम्हाला दिलेल्या आहेत की तुम्ही काय करायचं आणि तुम्ही काय करू नये, या ज्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला सांगितलेल्या आहेत प्रियांनो, आम्हाला त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. हे लोक जेव्हा या पुढाऱ्यांकडे येतात आणि म्हणतात की आम्हीही त्या दिवसापासून याच देवाची भक्ती करत आहोत, याच देवाला अर्पण करत आहोत, यज्ञ करीत आहोत, ते अर्धसत्य बोलत आहेत. ते लोक अर्धसत्य बोलत आहेत. आणि अर्धसत्य जे आहे हे आम्हाला माहिती आहे की
सैतान नेहमी याचा उपयोग करतो. तो पूर्ण कधीच सांगत नाही, तो अर्धवट गोष्टी सांगतो आणि दुसरी बाजू जी त्याची असते ती मात्र आमच्यासाठी फार घातक असते. काय अर्धसत्य बोलत आहेत हे लोक? जर तुम्ही दुसरे राजे 17वा अध्याय आणि 24 ते 41 वचने जर तुम्ही वाचली तर तुम्हाला त्या ठिकाणी हे उत्तर मिळतं की हे लोक काय अर्धसत्य बोलतायत. हे लोक जेव्हा म्हणतात ना की आम्ही याच देवाची भक्ती करत आहोत, उपासना करत आहोत, ते अर्धवट बोलत आहे. कारण ते केवळ देवालाच यज्ञ करत नव्हते, तर त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे जे देव आहेत किंवा त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्याही गोष्टी ते त्या ठिकाणी करत होते. ह्या लोकांना जेव्हा या इस्रायल देशामध्ये या ठिकाणी शमरोणामध्ये वसवण्यात आलं, ते लोक त्या ठिकाणी देवाचा जो क्रोध त्यांच्यावरती झाला, त्यामुळं हे परत राजाकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला त्या देवाचे विधी माहीत नाही. एक याजक त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पाठविला जातो. हा याजक त्यांना देवाचे विधी, देवाचे नियम शिकवतो. परंतु तरीही हे लोक काय करतात? हे जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. परमेश्वराने आम्हाला या इस्रायल लोकांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की तुम्ही इतरांशी कुठल्याही प्रकारचे अशा संदर्भातले व्यवहार तुम्ही करायचे नाहीत, तुम्ही व्यवहार करायचे नाहीत. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्यांनी या लोकांची मदत नाकारली आणि त्यांची मदत नाकारली. त्यांचा जो मनसुबा, त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या त्या गोष्टी आता जेव्हा या मार्गाने पूर्ण होत नाहीयेत, ते त्या ठिकाणी त्यांचे हात कमजोर करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि आम्हाला पाहायला भेटतं की अर्थशस्त्र राजाच्या फरमानावरून देवाच्या मंदिराचं काम बंद पाडण्यात येतं. हे लोक त्या राजाला पत्र लिहितात, या ठिकाणी सुरू असणाऱ्या गोष्टी, या ठिकाणी काय होत आहे आणि यांचा इतिहास काय आहे. राजाचं मन जे आहे देवाच्या लोकांसंदर्भात, मंदिराच्या कामासंदर्भात ते कठीण करतात. आणि मग आम्हाला पाहायला भेटतं की अर्थशस्त्र राजाच्या फरमानावरून देवाच्या मंदिराचे काम बंद पाडण्यात आलं. आणि हे काम ख्रिस्तपूर्व 536 ते ख्रिस्तपूर्व 520 पर्यंत हे काम बंद पडलेलं होतं. देवाच्या मंदिराचं काम जो एवढ्या हर्षाने, एवढ्या उल्हासाने मंदिराचा पाया घालण्यात आला, काम त्या ठिकाणी सुरू झालं. आम्ही पाहतो की 536 ते 520 या दरम्यान ते काम बंद पडलेलं होतं. परंतु हे देवाचं काम आहे, हे देवाचं काम आहे आणि देवाचं काम बंद पडत नाही, ते पूर्णत्वास जातच. परमेश्वराने जे काम आपल्या हाती घेतलेलं आहे ते काम सिद्धीस कसं न्यायचं हे परमेश्वराला माहीत आहे. ते सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वर देव जो आहे तो विश्वासू परमेश्वर आहे. आणि म्हणून एज्राचा 5वा अध्याय आणि 6वा अध्याय या 2 अध्यायांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की बंद पडलेलं काम जे आहे ना ते पुन्हा सुरू केलं जातं. राजाचा फरमान आहे की काम बंद ठेवा. राजाचा फरमान असतानाही या ठिकाणी 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसून येईल की मंदिराचं काम जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी सुरू केलं जातं, ते काम पूर्ण केलं जातं आणि मंदिराचं समर्पण देखील त्या ठिकाणी केलं जातं. प्रियांनो, राजाचा फरमान असतानाही काम कसं सुरू झालं, राजाचा फरमान असतानाही ते कसं पूर्ण झालं आणि ते कसं काय सिद्धीस गेलं, याकरिता काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रियांनो, हे मंदिर पूर्ण होण्याकरिता त्या ठिकाणी हागय आणि जखर्या या संदेष्टांनी जी सेवा त्या ठिकाणी केली ती फार महत्वाची आहे, ती फार महत्वाची आहे. 5वा अध्याय आणि वचन 1, त्या समय यहुदा व यरुशलेम यात जे यहुदी राहत होते त्यांना हागय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्रायलाच्या देवाच्या नावाने संदेश देत असत. या ठिकाणी हे संदेष्टे जे आहेत, जे काम बंद पडलेलं आहे, लोकांमध्ये जी निराशा आलेली आहे, त्या कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे लोक त्यांना देवाचा संदेश देत आहेत आणि हे लोक त्यांना उत्तेजन देत आहे देवाचं काम पुढे नेण्याकरिता. देवाचं वचन, देवाच्या संदेष्टांनी केलेली सेवा त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जरुबाबेल
येशुवा आणि वडीलजन यांनी धैर्याने केलेलं काम त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. वचन तर आहेच, संदेश दिला जात आहे, काम पूर्ण करण्यासाठी उत्तेजन दिल्या जात आहे, परंतु ते काम पूर्ण करण्याकरिता धैर्य देखील त्या ठिकाणी पाहिजे. कारण फरमान कोणाचा आहे? फरमान तर राजाचा आहे की काम बंद ठेवा. परंतु तो फरमान असतानाही धैर्याने हे लोक त्या ठिकाणी देवाच्या मंदिराचं काम त्या ठिकाणी ते पूर्ण करतात. जर आम्ही 5वा अध्याय आणि वचन 9 पासून जर आम्ही वाचलं तर जे विरोधक त्या ठिकाणी आहेत त्या विरोधकांना ते किती सुंदर उत्तर देतात. त्यांचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. 5वा अध्याय आणि वचन 9 ते 13. तेथल्या वडीलजनांना आम्ही विचारले, हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हाला कोणी हुकूम दिला आहे? त्यांचे प्रमुख कोण आहेत? त्यांची नावे लिहून आम्हाला कळवावी. म्हणून आम्ही त्यांना ती विचारली. त्यांनी आम्हाला हे उत्तर दिले, आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत, जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्रायलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत. आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवास चिडवून संतप्त केले, तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुकदनेस्सर खासदी याच्या हाती दिले. त्याने या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकांना बाबेलास नेले. पण बाबेलचा राजा कोरेश याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी देवाचे हे मंदिर बांधण्याचा हुकूम त्याने आम्हाला दिलेला आहे. कोरेशने हुकूम दिला होता मंदिर बांधा. कोरेश नंतर जो अर्थहशस्त राजा आला त्याने हुकूम दिला की मंदिर बांधायचं नाही, ते काम बंद ठेवा. आता परत राजा बदललेला आहे. आता कोण राजा आहे त्या ठिकाणी? दार्यावेश हा राजा त्या ठिकाणी आहे. हे लोक त्या ठिकाणी मोठं हिमतीने फार सुंदर उत्तर देतात की आम्ही स्वर्गीच्या आणि पृथ्वीच्या देवाचं मंदिर बांधत आहोत. हे मंदिर आमचा पूर्वज या इथला एक फार मोठा राजा त्याने हे मंदिर बांधून पूर्ण केले होते, तेच काम आम्ही पुढे नेत आहोत. प्रियांनो, हे मंदिर पूर्ण होण्याकरिता संदेष्टांनी केलेली सेवा, पुढाऱ्यांनी धैर्याने केलेलं काम आणि वचन 5वा अध्याय वचन 5 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आणखीन एक कारण आम्हाला पाहायला भेटतं. तरी पण यहुद्यांच्या वडीलजनांवर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे म्हणून ही गोष्ट दार्यावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्या संबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही. जे विरोधक आहे त्यांनी अडथळा केला नाही. त्यांनी परत राजाला कळवलं. तिथून उत्तर येईपर्यंत हे काम सुरूच राहिलं. का बरं सुरूच राहिलं? कारण देवाची कृपादृष्टी, देवाचा वरदहस्त त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, मंदिर पूर्ण होण्याकरिता या 3 गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. एक, संदेष्टांची सेवा, पुढाऱ्यांनी धैर्याने केलेलं काम आणि देवाची कृपादृष्टी. तुम्ही आणि मी आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहोत. आमच्या समोरही अनेक आव्हानं आहेत, तरीही देवाचं काम आम्हाला पुढं न्यायचं आहे. परमेश्वराचं वचन, पुढाऱ्यांनी धैर्याने केलेलं काम आणि देवाची कृपादृष्टी याद्वारे आम्ही परमेश्वराचं जे काम आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण करू शकतो. अर्थहशस्त राजाच्या फरमानावरून काम बंद पडलं होतं, परंतु ज्यावेळेस ही सर्व तक्रार दार्यावेश राजाच्या समोर आली त्याने पुन्हा अभ्यास केला आणि या दार्यावेश राजाच्या हुकुमावरून, त्याच्या फरमानावरून पुन्हा मंदिर बांधण्यात आलं. पुन्हा त्याने मंदिर बांधण्यासाठी जे काही लागल ते पुरवण्याचं फरमान त्याने काढलं आणि हे मंदिर पूर्ण झालं आणि मोठ्या उत्साहाने त्याचं समर्पण देखील त्या ठिकाणी झालं. प्रियांनो, आज या एवढ्या सर्व मननामधून, या संदेशामधून आज आमच्यासाठी आध्यात्मिक लागूकरण काय आम्हाला प्राप्त होतं? आज या सर्व गोष्टींवरून आमच्याकरिता आध्यात्मिक लागूकरण काय असेल? तर प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही देवाचं मंदिर आहात. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे. परंतु प्रियांनो,
खऱ्या अर्थाने आमचं शरीर आम्ही देवाचं मंदिर होण्याकरिता, आमचं जीवन ही देवाची उपासना झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. समजलं मी काय सांगत आहे? जोपर्यंत आमचं जीवन देवाची उपासना बनत नाही, देवाची भक्ती बनत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचं शरीर किंवा आम्ही देवाचं मंदिर होऊ शकत नाही. ज्या प्रकारे मंदिराच्या आधी उपासना आहे आणि मग मंदिर आहे, त्याप्रमाणे पहिल्याने तुमचं आणि माझं जीवन हे भक्तीचं जीवन असायला पाहिजे. केवळ रविवारच्या दिवशी आम्ही चर्चमध्ये आलोत आणि आम्ही भक्ती केली, आम्ही गीत म्हटले, आम्ही फार सुंदर गीतं म्हटलेत, आम्ही वचन ऐकलं आणि या ठिकाणाहून निघून गेलो, म्हणजे आमचं जीवन भक्तीचं जीवन झालं असा अर्थ होत नाही प्रियांनो. भक्तीचं जीवन काय आहे माहिती आहे? ज्यावेळेस आम्ही या मंदिरामधून बाहेर जातो, आम्ही एकमेकांसोबत काय बोलतो, कशा प्रकारे बोलतो, आमचे विचार काय आहेत, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या गोष्टी करत आहोत, आम्ही काय करत आहोत. तुम्ही ज्यावेळेस तुमचं काम करत आहे, तुमचं काम ज्या क्षेत्रामध्ये देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे ते कामही देवाची भक्ती असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आम्ही जी करतो ती देवासाठी असायला पाहिजे. प्रियांनो, उपासनेचे वेगवेगळे अर्थ आम्ही काढू शकतो, वेगवेगळ्या डेफिनेशन्स आम्ही उपासनेच्या काढू शकतो. त्यापैकी एक उपासना म्हणजे, भक्ती म्हणजे देवाला दिलेला योग्य प्रतिसाद आहे. देवाला दिलेला योग्य प्रतिसाद आहे. आम्ही या ठिकाणी येतो, आम्ही परमेश्वराचे आभार मानतो, आम्ही त्याचं स्तवन करतो, आम्ही त्याचं वचन ऐकतो. परंतु प्रियांनो, या ठिकाणाहून ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला देवाला योग्य प्रतिसाद द्यायचा. मला सांगा की अशी कुठली गोष्ट आहे ज्या संदर्भात देवाने आम्हाला गाईडलाईन दिलेली नाही, किंवा वचन दिलेलं नाही, किंवा आज्ञा दिलेली नाही? प्रत्येक गोष्ट, तुम्ही शिक्षण घेत आहात त्या ठिकाणी तुमच्यासाठी आज्ञा आहेत, तुम्ही तुमचं काम करत आहात त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. तुम्ही लहान आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्ही तुमच्या वयाच्या ज्या कुठल्या अवस्थेमध्ये आहात, परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्पष्ट आहे. आणि त्याप्रमाणे त्या वचनाला जो आमचा योग्य प्रतिसाद आहे ती आमची उपासना आहे, ती आमची भक्ती आहे. आणि मग त्यानंतर आम्ही म्हणू शकतो की मी देवाचं मंदिर आहे, मी देवाचं मंदिर आहे, हे मी त्यानंतर म्हणू शकतो. प्रियांनो, मग यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वर देवबापाचे जे आज वचन, बंदिवासातून आलेले लोक हे त्या ठिकाणी मंदिर पुन्हा बांधतात, त्या बांधकामासंदर्भात, त्या मंदिराच्या संदर्भात असणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत आम्ही पाहिल्यात. आणि आज त्याचं आध्यात्मिक लागूकरण आमच्यासाठी आहे की आम्ही देवाचं मंदिर आहोत आणि आमचं संपूर्ण जीवन ही देवाची भक्ती आहे, देवाची उपासना आहे. आज आपण स्वतःला हा प्रश्न करूया की मी खरंच खऱ्या अर्थाने देवाचं मंदिर आहे काय? मी मंदिरामध्ये तर देवाची भक्ती, देवाची आराधना करतो, स्तुती आराधना करतो, परंतु मी मंदिराच्या बाहेर माझ्या मुखातून काय काय बोलतो? माझं अंतःकरण हे देवाच्या वस्तीचं ठिकाण आहे, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये काय काय आहे? आम्ही स्वतःचं परीक्षण करू शकतो. अजूनही जर आमचं जीवन किंवा आमचं शरीर खऱ्या अर्थाने देवाचं मंदिर झालं नसेल, सुरुवात तर झालेली आहे. ख्रिस्तावरील विश्वास हा आमच्या जीवनामध्ये मंदिराचा पाया आहे, परंतु कदाचित बांधकाम अजून सुरू आहे, अडचणी आहेत, समस्या आहेत, वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, परंतु बांधकाम तर आम्हाला पूर्ण करायचं आहे. हे आमचं शरीर आम्ही स्वतःला देवाचं खऱ्या अर्थाने मंदिर बनवून त्याला समर्पित तर आम्हाला करायचंच आहे. आज देवाचं वचन आम्हाला त्यासाठी उत्तेजन देतं. आज देवाचं वचन आम्हाला त्यासाठी उत्तेजन देतं. आम्ही ते स्वीकारू शकतो.
आम्ही ते स्वीकारू शकतो. आणि आज आम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वराला म्हणू शकतो की प्रभू, केवळ रविवारी तुझ्या भक्ती मंदिरातच नव्हे तर माझं संपूर्ण जीवन हे तुझी उपासना असेल. होय पवित्र देव बापा, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. आणि आम्हास तुझी कृपा पुरव. पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. पुष्कळदा देव बापा आम्ही मानवी स्वभावाप्रमाणे वागतो. पुष्कळदा देव बापा आम्ही ज्या गोष्टी बोलू नये त्या करतो. पुष्कळदा ज्या गोष्टी आम्ही करू नयेत त्या आम्ही करतो. प्रभू तू आमची क्षमा कर प्रभू. देव बापा, ज्या सर्व अडचणी या मंदिराच्या बांधकामामध्ये आहेत त्या तू दूर कर प्रभू. आणि आमचं शरीर, आमचं जीवन हे तुझ्यासाठी उत्तम उपासना आणि मंदिर होईल या प्रकारे तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा तू पुरव. आम्ही तुझे आभार मानतो आणि ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. वंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.